अडवणार नाही, काय करणार नाही आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण. 20 तारखेला मराठा समाज मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे. दरम्यान ओबीसीच्या नेत्यांनीही मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली. त्याच दरम्यान नाही, त्यांचं नाही मला माहीत. ज्याला अधिकार आहे त्यांच्याबद्दल आम्हाला नाही माहीत. त्यांनी 2-3 दिवस झाले भुजबळांचं काही स्टेटमेंट येत नाही. जाऊन दे बाबा त्याचं. तुम्हाला करमायला का? चलो धन्यवाद. सर, मुंबईची बैठक झाली समन्वय समितीची. शिवाजी पार्कचं मैदान ठरलंय आता बैठकीत. समन्वय समिती नाही आहे कोणचीच. आपली हा, आमची सुद्धा नाही, कोणचीच नाही. इथं समन्वय समिती नाही, इथं टीम नाही. इथं सगळे मराठा आंदोलक आहेत माझ्यासहित. काय माहित नाही त्याबद्दल काय. हां, माझ्यासहित सगळे मराठा आंदोलक आहेत. कारण कुणी नेता नाही, मी बी नाही. इथं मालक सध्या मराठा समाज आहे, सर्वसामान्य. म्हणून तर आंदोलन यशस्वीच्या वाटेवर चाललं आहे. कोणीच नाही. समन्वय समिती नाही आहे, कोणची आमची वैयक्तिक समिती पण नाही आहे, काहीच नाही. ते लफडच नाही तसलं. सरळ बिचारे सगळे मराठा आंदोलक म्हणून जातात, पाणी करतात. आणि त्यांनी कोणचं ठरवलं मी कुठं बसणार आहे. माझं तर आता एक पत्रकार बंधू म्हणून नाही, माझं धोरणच वेगळं. मी कुठं बसत असतो, ढेकळासुद्धा बसतो. मी तिथं बेताडावर बसायला बसलो. मग काय तसं काही नाही. मी जाणार, बसणार. कुठं जागा नाही दिली समुद्राच्या गोट्यावर बसणार मी, ते पण बसणार. हां, शिवाजी पार्कचं काय वाटतं तुम्हाला? जे आता सगळे मराठा आंदोलक गेलेले आहेत, मुंबईतले मराठा आंदोलक सगळे आणि महाराष्ट्रातले मराठा आंदोलक जे शक्य आहे ते गेलेले. ते का पाणी करायला गेलेले आहेत, फक्त कुठं बसायचं काय त्यांनी जे ठरवते ते बसलोच म्हणून समजायचं. मी कुठंही ठरवू द्या, काही अडचण नाही. अजून काही ठरलं नाही म्हणजे तुम्ही जिथं बसाल ते मैदान? नाही, त्यांनी समजा आता तिथं व्यवस्था केली असेल तिथं जाऊन बसल. कुठं केले तर माझा उद्देश एकच आहे, आमरण उपोषण करणे आणि ध्येय मराठ्यांना, गोरगरिबांना आरक्षण मिळवून देणे. नसता मरूस तर मागं न हटणे. आपला ध्येय उद्देश ठरलेला आहे, त्याच्यापासून आपण लांब नाही. मुंबईतला सगळा मराठा, पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी एकत्र आहे. असतील नसतील मतभेद मला माहीत नाही, नको. आता गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल. कोणाला आमच्याकडून निरोप गेला नसेल तर मोठ्या मनानं पुढं होऊन करा. आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहे, सगळ्यांना. फक्त एखादी आधी ओळख आहे तिथं माणूस फोन करून सांगत असतो, काहींची ओळख नसणार आहे आमच्याशी, त्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो. परंतु या मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि ही लढाई जिंकू लागा, सगळ्यांनी. धन्यवाद. ओके.